श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। नमस्कार मित्रांनो, तर मी आज आपल्याला श्रद्धा आणि सबुरी हे काय आहे, हे एक श्रद्धा आणि सबुरी हे कशा प्रकारे म्हटलं जातं किंवा स्वामींनी याचा काय संदेश दिला आहे, याचे काय महत्त्व सांगितले आहे, हे आज मी तुम्हाला सांगणार आहे। तर हा श्री स्वामी समर्थाचा अद्भुत संदेश आहे, श्रद्धा आणि सबुरी। तर श्री स्वामी समर्थांनी त्यांच्या भक्तांना दिलेला हा सर्वात मोठा संदेश म्हणजे श्रद्धा आणि सबुरी आहे। आज आपण जाणून घेऊया की या दोन शब्दामागे किती खोल अर्थ दडलेला आहे आणि त्याचं आपल्या जीवनामध्ये काय महत्त्व आहे हे मी आज तुम्हाला सांगणार आहे। तर आता श्रद्धा म्हणजे काय? श्रद्धा म्हणजे काय? तर श्रद्धा म्हणजे एक अटळ विश्वास, आपल्या गुरुवर, आपल्या भगवंतावर, आपल्या देवावर असलेला एक अटळ विश्वास म्हणजे श्रद्धा। देवाला, आपल्या देवावर, आपल्या गुरुवर आणि आपल्या प्रयत्नावर देखील, आपल्या विश्वासावर देखील, आपल्या गुरुवर, आपल्या प्रयत्नावर, आपल्या देवावर आणि आपल्या कर्मावर ठेवलेला विश्वास म्हणजेच आपली श्रद्धा असते। श्रद्धा म्हणजे एक प्रकारची नसते की आपण फक्त आपली देवावर श्रद्धा, आपल्या कामावर, आपल्या कर्मावर किंवा आपल्यावर जो विश्वास असतो, आपल्या प्रयत्नावर, त्याच्यावर देखील आपली श्रद्धा पाहिजे। उदाहरणार्थ, एखादा शेतकरी बियाणं पेरतो, त्याला माहित असतं की पाऊस आला की ते उगवेल, हीच त्याची श्रद्धा झाली, हाच त्याच्या श्रद्धेचा भाव झाला। तर आता सबुरी म्हणजे काय? सबुरी म्हणजे काय? तर सबुरी म्हणजे संयम आणि धीर। जिथे संयम आणि धीर असतो त्याला सबुरी असे म्हटले जाते। आता जीवनात संकट आली तरी घाई न करणे, धीर धरणे आणि योग्य वेळ येईपर्यंत वाट पाहणे म्हणजेच सबुरी। सब्र आपण म्हणतो ना, सबर असले कोणत्या ह्याच्यामध्ये सबर असली पाहिजे, धीर धरला पाहिजे। म्हणजे आपण देवावर श्रद्धा करताना त्याच्यासोबत आपली सबुरी पण पाहिजे। तर स्वामी समर्थ म्हणायचे, संकट आली तरी घाबरू नका, वेळ आल्यावर मार्ग नक्कीच सापडतील। हे आपले स्वामी सारखे सांगायचे आपल्याला। संकट आले तर आपण घाबरून जायचं नाही, त्याच्याशी डटके सामना करायचा, त्याच्या सामोरे जायचं। वेळ आली की नक्की मार्ग सापडतात आपल्याला। पुढची प्रत्येक कामाला, प्रत्येक कर्माला आपल्याला आपले स्वामी वाट दाखवत असतात। त्यामुळे स्वतःवर विश्वास ठेवायचा, स्वतःच्या कर्मावर विश्वास ठेवायचा आणि कर्म करत राहायचं। देवावर विश्वास ठेवायचा, गुरुवर विश्वास ठेवायचा आणि श्रद्धा करत राहायचं। तर श्रद्धा प्लस सबुरी प्लस इज इक्वल टू यश। म्हणजे श्रद्धा आणि सबुरी मिळून आपल्याला यश कसं भेटतं ह्याच्याविषयी मी थोडं सांगते। आता फक्त श्रद्धा असून किंवा श्रद्धा असून सबुरी नसेल तर यश अपूर्ण असतं। कारण श्रद्धा आणि सबुरी मिळूनच आपल्याला यश भेटत असतं। फक्त सबुरी असून श्रद्धा नसेल तर मनात शंका राहील। जेव्हा हे दोन्ही एकत्र येतात तेव्हा प्रत्येक अडथळा दूर होतो। स्वामींचे भक्तांना दिलेले अनुभव, त्यांनी अनेक भक्तांना अनेक वेगवेगळ्या प्रकारे अनुभव दिलेले आहेत। अनेक भक्तांनी संकटाच्या काळात स्वामींच्या चरणी श्रद्धा ठेवली आणि धीर धरला, त्याचे त्यांना फळही दिलं। स्वामींना दर्शनही दिलं आणि प्रत्येक जागोजागी स्वामी त्यांच्या भक्तांच्या पाठी असतात आणि ते भिवू नको, मी सदैव तुमच्या पाठीशी आहे असं देखील सांगतात स्वामी। आणि प्रत्येक कामाला, कर्माला, आपण कोणतेही कर्म असो, कार्य असो, काही असो, आपण फक्त श्री स्वामी समर्थ म्हणायचं, त्यांच्यावर विश्वास ठेवायचा आणि आपल्या कर्मांना प्रयत्न करत राहायचं। योग्य वेळ आल्यावर त्यांना समाधान, मार्गदर्शन आणि कृपा पण मिळाली। स्वामींच्या भक्ताला आणखी अनुभव येतातच। सारखे सतत असे कित्येक भक्त आहेत, त्यांना सारखे स्वामींचे अनुभव येतात, सारखी प्रचिती होते त्यांच्या भक्तांना। हा अनुभव प्रत्येक भक्ताला स्वतःच्या जीवनात घ्यायचा असतो। प्रत्येक जीवनात आता स्वामींच्या अनेक भक्तांना अनुभव येतात प्रत्येक ठिकाणी। आता प्रत्येक उदाहरणं पण असतात। आता मला पण स्वामींचा एक अनुभव आलेला आहे, मी लवकरच तुमच्यासोबत ते शेअर करणार आहे की माझ्याही जीवनात त्यांची कशी प्रचिती आली, हे तुम्हाला मी लवकरच एका व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। तर हा अनुभव घेण्यासाठी प्रत्येक स्वामींच्या भक्तांना एकदम
अतोनात त्याची वाट पाहत असतात की आपल्यालाही कधी स्वामींचा अनुभव होईल, आपल्याला स्वामी कधी दर्शन देतील. ह्याच्यासाठी प्रत्येक भक्त प्रत्येक भक्त श्रद्धा करत असतो आणि त्यांच्याशी प्रार्थना करत असतो एकनिष्ठ होऊन. तर मित्रांनो, कितीही संकट आली, कितीही अडचणी आल्या तरी श्रद्धा आणि सबुरी ह्या 2 गोष्टी कधी विसरू नका. स्वामी समर्थ नेहमी आपल्या पाठीशी आहेत. फक्त विश्वास ठेवा, धीर धरा आणि स्वामी समर्थाचं नाम स्मरण करा. श्री स्वामी समर्थ. जय